नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ANM आणि JNMच्या स्टुडंटसाठी क्वेश्चन बघणार आहोत. त्यात बघणार आहोत आपण विटॅमिन आणि त्याच्या कमतरतेमुळे होणारे आजार. एंड लिस्ट द विटॅमिन्स अँड देअर डेफिशियन्सी डिसऑर्डर. हा कम्युनिटी नर्सिंग हेल्थमध्ये येणारा क्वेश्चन आहे. तर सुरुवात करूया आपल्या याच्यात क्वेश्चनलाच. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, तर लक्षपूर्वक ऐका आणि ऐकून झाल्यावर परत एकदा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून त्यांना परत वाचून घ्या, कारण की खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 5 मार्काला विचारला जाऊ शकते कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये. बघूया विटॅमिन आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार. विटॅमिन्स हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेले पोषक तत्व आहे. ते आपल्या शरीरातील विविध कार्य योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी मदत करतात. परंतु जर आपल्या आहारात या विटॅमिनची कमतरता असेल तर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर विटॅमिन हा आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक पोषक आहे आणि शरीरातील विविध कार्य विटॅमिन हा पार पडतो. जर त्या विटॅमिनची कमतरता आपल्या शरीरात असेल तर त्यावर आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतो. काही प्रमुख विटॅमिन्स आणि त्यांचे कमतरतेमुळे होणारे आजार समोर बघूया. विटॅमिन A, रेटिनॉल. विटॅमिन Aच्या कमतरतेमुळे रातदूरदृष्टी, इंग्लिशमध्ये नाईट ब्लाइंडनेस, कोरड्या डोळे, त्वचेच्या समस्या, वाळ फुटणे. तर विटॅमिन Aच्या कमतरतेमुळे काय होते? हे रातदूरदृष्टी म्हणजे रात्री न दिसणे. त्यात कोरडे डोळे, त्वचेच्या समस्या आणि वाढ खुटणे. तर विटॅमिन A आपल्याला कशातून मिळते? स्रोत काय त्याचे? गाजर, पालक, कडधान्ये, दूध आणि अंडी. दुसरा बघूया विटॅमिन B1, थायमिन. विटॅमिन B1च्या कमतरतेमुळे बेरी आणि हातपायामध्ये सुन्नता, मांसपेशी दुखणे, हृदयाच्या समस्या. तर विटॅमिन B1च्या कमतरतेमुळे बेरी, हातपाय दुखणे आणि मांसपेशी, हातपाय सुन्न पडणे आणि मांसपेशी दुखणे, हृदयाच्या समस्या पण होऊ शकतात. स्रोत आहे भात, डाळ, मासा, मुळे. नेक्स्ट बघूया विटॅमिन B2, रिबोफ्लेविन. विटॅमिन B2च्या कमतरतेमुळे डोळ्याच्या समस्या, त्वचेच्या समस्या, दिवस अंधार दिसणे. तर विटॅमिन Bच्या कमतरतेमुळे डोळ्याच्या समस्या, त्वचेच्या समस्या आणि दिवस अंधार दिसणे. म्हणजे दिवस अंधार दिसणे म्हणजे दिवसा न दिसणे, ब्लाइंडनेस, दिवसा अंधार दिसणे. ठीक आहे. त्याचे स्रोत आहे दूध, दही, अंडी, मासा, हिरव्या पालेभाज्या. नेक्स्ट आहे विटॅमिन B3, नियासिन. विटॅमिन B3च्या कमतरतेमुळे पेलेग्रा, त्वचावर डाग, डायरिया, मानसिक गोंधळ. त्याचे स्रोत आहे मासा, मासे, मुळे, काजू. तर त्या विटॅमिन B3च्या कमतरतेमुळे होते त्वचेवर डाग आणि डायरिया, मानसिक गोंधळ. त्याचे स्रोत आहे मासे, मुळे आणि काजू. तर विटॅमिन B6, पायरिडॉक्सिन. B6च्या कमतरतेमुळे आहे रक्तपलता, त्वचेची सूज, मळमळ. स्रोत आहे त्याचे मांस, मासे, मुळे, काजू, केळ. विटॅमिन B12, सायनोकोबॅलामिन. तर याच्या कमतरतेमुळे आहे रक्तपलता, स्नायू दुखणे, स्मरणशक्ती कमी होणे. त्याचे स्रोत कुठले आहे? मांस, मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ. आणि विटॅमिन C, अस्कॉर्बिक ॲसिड.
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी, रक्तस्राव, दात ढीग होणे, त्वचेच्या समस्या. त्याचे स्रोत आहे लिंबू, संत्र, आंबा, काळे चहा आणि ब्रोकोली. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रिकेट्स, हाडाची कमकुवतपणा, वाढ खुंटणे, ऑस्टिओपोरोसिस, हाडे कमकुवत होणे. त्याचे स्रोत आहे सूर्यप्रकाश, दूध, अंडी, मासळी. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे स्नायू दुखणे, रक्तपलता, दृष्टीदोष. स्रोत वनस्पती तेल, बदाम, सूर्यफूल इत्यादी. व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत समस्या, रक्तस्राव होणे. त्याचे स्रोत आहे हिरव्या पालेभाज्या आणि ब्रोकोली, काळी डाळ. ठीक आहे, तर टिप पण बघूया. वरील माहिती सामाजिक ज्ञानासाठी आहे. कोणत्याही आरोग्य समस्येसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. संतुलित आहार का महत्त्वाचा आहे? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खाऊ? आशा आहे की ही माहिती तुमच्या उपयुक्त ठरेल. तर ही झाली व्हिटॅमिन आणि त्यांच्या कमतरतेमुळे आजार. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर परत तुम्ही एकदा वाचून घ्या बुकमध्ये लिहून. - 2024मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. 5 मार्कसाठी विचारला जातो. तर हे वाचून जा. खूप इझी आहे, लक्षात राहू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब